तर प्रक्षिताला नेमके 6 वर्ष कंप्लीट झालेत आणि तिचा दात पडला होता. मी रेकॉर्डिंग करत होते तितक्यात तिने दार वाजवलं आणि दात घेऊन आली दाखवायला मला. आता मुलांसोबत कुठल्याही छोट्या-मोठ्या नवीन गोष्टी घडल्या की त्या गोष्टीचं त्यांना खूप जास्त कुतूहल असतं, याला त्याला दाखवायचं. त्याच्यानंतर सायंकाळी इथे पाणीपुरीचा बेत होता, जे की परभणीतच मला तरी वाटते की जास्त करून अशा पद्धतीची पाणीपुरी भेटते, नाहीतर मग सगळीकडे बऱ्याच ठिकाणी रगडा पाणीपुरी भेटते. मामा आले होते, मामा म्हणजे माझे सासरे. चहा केला त्यांच्यासाठी, परत त्यांची इकडे देवपूजा चालू होती आणि प्रक्षिता येऊन दाखवत होती की माझा दात पडलाय म्हणून. त्याच्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाला लागले. जास्त करून आमच्या इकडे रात्री भात वरणच असतं, कारण की मामासाठी सहसा करून जास्त करून सकाळी एखादी रस्सा भाजी बनवायची आणि रात्रीच्या टायमाला मग वरण, म्हणजे वरण भात आणि भाकर किंवा मग चपाती असं बनवायचं. तर ह्यांच्या बड्डे सेलिब्रेशनचा जो व्लॉग आहे, फुल व्लॉग मी चॅनलवरती जरा लेटच अपलोड केला आहे, आज अपलोड केला आहे. आणि सोबतच मग फोटोशूट आणि मेकअपबद्दलचे तुमचे काही प्रश्न होते ते पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले. नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ. त्यानंतर यूट्यूबच्या अगोदर काही गोष्टी मी कशा ॲडजस्ट करायची किंवा मग आत्ता पण करते ते पण मी सांगितले त्या व्हिडिओमध्ये, नक्की बघा.